हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका जबरदस्त ट्विस्टमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन ट्विस्ट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आजच्या या ट्विस्टमध्ये आबांनी ठरवलं आहे की आता आनंदीला एक क्षणही इथे राहू द्यायचं नाही आहे. कारण माझ्या आनंदीला जर या घरामध्ये इतका त्रास होत असेल तर आनंदी या घरामध्ये राहणं शक्य नाही. म्हणूनच आता आबांनी ठरवलं आहे की जर हा विद्याधर आनंदीसोबत काहीही करू शकतो, म्हणजे आता तो तिच्या जीवाशी खेळा, तो तिला विकायला निघाला होता. आणि तर मी अशा परिस्थितीत आनंदीला इथे ठेवू शकत नाही. तेवढ्यातच आरती आणि आरची दोघेही जणी आबांना म्हणतात की आबा, आम्हालाही तुमचा निर्णय मान्य आहे. अगदी बरोबर विचार करत आहात तुम्ही. आनंदीची या घरामध्ये काडी मात्र किंमत नाही आहे आबा. आणि अशा परिस्थितीत आपण आनंदीला या घरामध्ये ठेवू शकत नाही, कारण कुणीही आपल्या आनंदीचा विचार करत नाही. त्यावेळी आता इथे सगळेजण ऐकून घेत असतात. विद्याधर आणि हा युगंधर सगळेजण ऐकून घेतात. आणि विद्याधरची चूक असल्यामुळे विद्याधर तर काही बोलूच शकत नाही. मान खाली घालून अगदी तसाच उभा असतो. पण युगंधरला हे पटत नसतं. युगंधरला वाटतं की नाही, इथे तरी आनंदी आपण असल्यामुळे सेफ आहोत, पण तिकडे गेल्यानंतर इकडे विद्याधरने तिच्यासोबत काही जरी केलं तरी हे आपल्याला कळणार नाही. म्हणूनच आता कुठेतरी युगंधरला वाटत असं की नाही, आबांनी आनंदीला तिकडे नेऊच नाही. तर त्यावेळी आता इथे आबा जे आहेत ते बोलू लागतात या विद्याधरबद्दल की हा माणूस आहे की शैतान आहे. याला जराही माणुसकी नाही आहे का, की असा कसा वागू शकतो एखाद्या मुलीसोबत, एखाद्याच्या लेकीसोबत. तर त्यावेळी आता इथे हा विद्याधर, त्याच्याकडे बोलणे खाण्याशिवाय पर्याय उरलेलाच नसतो. शिल्पाही आता तिचं ही तोंड बंद झालेलं असतं, कारण विद्याधरचं एवढं मोठं कटकारस्थान तिच्यासमोर आल्यामुळे आता इथे तिलाही बोलायला वाचा फुटत नसते. शलाकाही गप्प उभी असते. शलाकाला वाटतं जर आता विद्याधरचं नाव पुढे आलं आहे, जर आपण शांत राहिलो तरच ठीक आहे, नाहीतर माझंही नाव पुढे येईल. त्यापेक्षा आपलं पाठीमागे गप्प गुमाने शांत राहणंच योग्य. तर त्यावेळी आता आबा बोलतात की हे पहा मालक साहेब, आतापर्यंत माझ्या आनंदीने या घरासाठी खूप काही केलं आणि अशीच दुःख सहनही केलीत, पण कधीही तिने माझ्यापर्यंत काही येऊ दिलं नाहीत. पण तरीही तिच्या मनातलं दुःख मला नेहमी कळत होतं. पण आता नाही, मी माझ्या मुलीला अजून काही सहन करू देणार. आता खूप झालं. असं म्हणत आबा जे आहे ते आनंदीला बोलतात की चल आनंदी बाळा, आपण आता आपल्या घरी जाऊयात. आता इथे राहायची अजिबात गरज नाही आहे. खूप राहिलीस तू इथे आणि तुझी मनमानीही केलीस, पण आता नको. जर सगळेजण तुझ्या जीवाशी उठले असतील तर इथे राहून काहीच फायदा नाही. तर त्यानंतर आता इकडे आबा त्या विद्याधरकडे रागाने पाहत असतात. त्याचनंतर आबाने आनंदीचा हात पकडलेला आहे आणि तिला बाहेर घेऊन जायला निघालेले असतात. तेवढ्यातच आबांना युगंधर थांबवतो आणि युगंधर आबांना म्हणतो की नाही आबा, तुम्ही आनंदीला असं घेऊन जाऊ शकत नाही. आनंदी माझी पत्नी आहे आणि मला तिच्याशी जरा बोलायचं आहे. एकदा मला तिच्याशी बोलून झालं की तुम्ही काहीही करू शकता आणि तो तिचा निर्णय असेल. म्हणूनच आता युगंधरने आनंदीला रूममध्ये नेलेलं आहे. आनंदीला हाताला धरून युगंधरने त्यांच्या रूममध्ये चाललेलं असतं. तर त्यावेळी आता रूममध्ये गेल्यानंतर इकडे हा युगंधर आनंदीला जाब विचारतो की आनंदी, मला सांग, तुला असं घर सोडून जायची काय गरज होती? का केलीस अशी पळकुट्यासारखी? नेहमी सगळ्या परिस्थितीवर मात करतेस आणि यावेळी तू अशी का गेलीस? मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं आनंदी. तर आता इथे आनंदी जी आहे ती बोलते की मालक साहेब, माझं चुकलं. मला माहीत आहे मी घाईने निर्णय घेतला, पण या सगळ्याने असं काही घडेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण इथून पुढे मी असं काहीही करणार नाही, असं आनंदी मालक साहेबांना म्हणते. तर त्यावेळी आता इकडे युगंधर जो आहे तो आनंदीला विचारतो की मग तू काय करणार आहेस? तुझा निर्णय काय असेल? तू आबांबरोबर जाणार आहेस की तू इथे राहणार आहेस? तर त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती युगंधरला म्हणते की मालक साहेब, हे पहा, आबा खूप चिडलेले आहेत आणि मला आबांचं मन मोडता येणार नाही. आबांना जे योग्य वाटेल ते मी करणार. तर त्यावेळी आता मालक साहेब बोलतात की मग आनंदी, तुला असं वाटत नाही आहे का की माझाही विचार केला पाहिजे? तर त्यावेळी आनंदी जरा विचार करते की खरंच मालक साहेब नक्की आज कसे बोलत आहेत. आनंदीला त्यांची भाषा कळतच नाही आहे, कारण
मालक साहेबांना तर मी पत्नी म्हणून नको आहे. मग मालक साहेब आज असे मला थांबवण्याचा प्रयत्न का करत आहेत? तर आनंदी त्याच गोष्टीचा विचार करते. म्हणूनच आता इथे आबा जे आहेत ते आनंदीला आवाज देतात. आनंदी रूमच्या बाहेर येते. आनंदी, चल बाळा, आपल्याला उशीर होतोय, असं म्हणताच इकडे आनंदी बोलते की हो आबा. तर आता इथे आनंदी रूमच्या बाहेर येते. युगंधरला जे काही सांगायचं होतं ते युगंधरने आनंदीला सांगितलेलं आहे. तर त्याचनंतर आनंदी आता युगंधर जो काही बोलला आहे, मालक साहेब जे काही बोलले आहेत ना, त्यावरती विचार करते. पण आता आबांचं म्हणणं मोडता येणार नाही, म्हणून आनंदी जी आहे ती आबांच्या जवळ येऊन थांबते. तर त्यावेळी आता आबा आनंदीचा हात पकडून जायला निघतात. तर त्याचवेळी माई आणि बापू त्यांच्या जवळ येतात. माई आणि बापू आबांना समजवण्याचा प्रयत्न करतात की हे पहा, मुलीचा संसार आहे आणि प्लीज असं मुलींचा संसार असा अर्धवट सोडून इथून तिला घेऊन जाऊ नका. तर त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की काय करणार त्या संसाराचं, सांगा ना मला. ज्या संसारामध्ये माझी मुलगीच खुश नाही आहे, त्या संसारामध्ये राहून तरी अडकून तरी ती काय करणार आहे? तर त्यावेळी माई आणि बापू जे आहेत ते त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करतात की हे पहा, इथून पुढे आनंदीच्या आयुष्यात असं काही घडणार नाही, आम्ही तुम्हाला शब्द देतो, असं सगळं इथे माई आणि बापू बोलत असतात. पण इथे आपल्याला माहिती आहे की सगळं काही माई आणि बापूंच्या हातात नाही आहे. पण युगंधर देखील आता आबांना शब्द देतात. म्हणजे मालक साहेब शब्द देतात की आबा, हे पहा, आत्तापर्यंत आनंदीला जेवढा त्रास झाले ना, आता त्यापेक्षा त्रास तिला आम्ही कधीही होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही आनंदीला इथून घेऊन जाऊ नका. त्यावेळी आता आबा जे आहे ते बोलतात की नाही मालक साहेब, माफ करा, पण यावेळी मी कोणाचंही ऐकणार नाही. त्याचवेळी आनंदी आबांना म्हणते की आबा, जर एवढे सगळेजण बोलत आहेत तर तुम्ही ऐका ना. हे पहा, मला काहीही होणार नाही आणि तुम्ही माझी काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे. यावेळी मी जे काही पाऊल उचललं ते चुकीचं होतं, मान्य आहे मला. पण दुसऱ्या वेळी मी असं नाही करणार आबा. मला माहीत आहे तुम्हाला माझी काळजी आहे. त्यावेळी आबा बोलतात की पोरी, तू जे काही केलं आहेस त्यासाठी तर मी तुला माफ करणारच नाही आहे. पण इथून पुढे तुझ्यासोबत आणखीन काही वाईट घडू नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. त्यावेळी आनंदी बोलते की नाही आबा, मला नाही यायचं इथून कुठेही. त्यावेळी आबा बोलतात की पोरी, हा तुझा स्वतःचा निर्णय आहे की कोणी तुला सांगितलं असं काही करायला? तर त्यावेळी आनंदी मालकसाहेबांकडे पाहते. पण खरं तर आनंदीला मालकसाहेबांनी असं काही सांगितलेलं नसतं. आनंदी म्हणते की नाही आबा, मला असं कुणीही काहीही सांगितलेलं नाही आहे. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. त्यामुळे आबा, जर तुम्हाला वाटत असेल की नागपंचमी आली आहे म्हणून 2 दिवसासाठी मी नागपंचमीसाठी येते, असं आनंदी आबांना म्हणते. तर आता आरती बोलते की ठीक आहे आनंदी, जर तुझी इच्छा असेल की तू इथेच राहावंस तर आम्ही त्याला काहीच करू शकत नाही. पण आत्ता तरी आमच्यासोबत चल, जेणेकरून तुला हा जो काही मनस्ताप झाला आहे त्यामधून बाहेर पडण्यासाठी थोडी मदत होईल आणि जरा शांत वातावरणात राहिलीस की तुलाही जरा बरं वाटेल. तर आता आनंदी बोलते की ठीक आहे आरतीताई, मी 2 दिवसांसाठी येते तुमच्याबरोबर. तर त्यानंतर आबा आणि आनंदी दोघेही जण एकत्र जायला तयार होतात. इकडे आता पृथ्वीला कळालं आहे की हा विद्याधर काका कसा आहे, कारण आनंदीसोबत जे काही वागलं आहे ते सगळं इथे पृथ्वीने पाहिलेलं आहे. म्हणूनच आता पृथ्वीला इथे विद्याधरचा खूप राग येत आहे. खरं तर पृथ्वीला अजून हे समजलं नाही आहे की या सगळ्यामध्ये विद्याधर आणि शलाकाचा दोघांचाही हात असतो. जर त्याला त्याच वेळी कळालं असतं तर त्याने दोघांसोबतही जे काही रिलेशन आहे ते तोडलं असतं. कारण अशा वाईट वागणाऱ्या माणसासोबत त्याला हे आवडलं नसतं की त्याने आपलं नातं जुळून ठेवावं आणि त्याच्याशी कुठलाही संपर्क ठेवावा असं त्याला अजिबात वाटत नाही. त्यावेळी आता इकडे हा जो विद्याधर आहे तो त्याच्या रूममध्ये निघून गेलेला असतो आणि त्याचनंतर इकडे आता हा पृथ्वी त्याच्या पाठीमागे जातो आणि पृथ्वी गेल्यानंतर तो त्याच्याशी बोलू लागतो की काका, मला वाटलं नव्हतं की तू असं काही करशील. तर आता इकडे विद्याधर बोलतो की हे बघ पृथ्वी, मी हे सगळं फक्त ना त्या आनंदीला आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी केलं होतं. तर त्यावेळी आता पृथ्वी बोलतो की हे बघ, तू बाहेर काढण्यासाठी असलं कुठल्याही तऱ्हेला नाही जाऊ शकत. तिच्या जीवाला उद्या काही झालं असतं तर
आणि तू तिला विकायला निघाला होता. तर त्यावेळी आता इथे विद्याधर त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण पृथ्वीला आता काहीही ऐकून घ्यायचं नसतं. कारण पृथ्वीने सगळं काही सत्य त्याच्या डोळ्यासमोर पाहिलं आहे, ऐकलं आहे. त्यामुळे त्याला आता कुठल्याही शब्दांवर विश्वास बसणार नव्हता. त्यावेळी आता पृथ्वी हा विद्याधरला म्हणतो की आता इथून पुढे मी तुझ्यासोबत ना कुठला कॉन्ट्रॅक्ट करणार ना पार्टनरशिप करणार. मला काहीही करायचं नाही आहे असल्या माणसासोबत. तर आता इकडे ही शलाका जी आहे ती तिथे येते आणि शलाका आल्यानंतर शलाका पृथ्वीला समजवण्याचा प्रयत्न करते की पृथ्वी तू काय करतो आहेस. हे बघ, तुझ्या बाजूने असं कोणीच नाही आहे विद्याधरसारखं की तो तुझ्या बाजूने बोलू शकतो. आणि तुला तर माहीतच आहे तुझे बाबा कसे आहेत ते. त्यामुळे तुला आता एक काम करावं लागेल, तुला विद्याधर काकांवर विश्वास ठेवावा लागेल. तर आता इथे पृथ्वी जो आहे तो बोलतो की हे बघ मावशी, तुला जर वाटत असेल की मी असं करावं तर मी अजिबात असं करणार नाही. मला जे करायचं आहे ते मी माझ्या मनाने करणार आणि मी या काकांवर विश्वास ठेवणार नाही, असं आता इथे त्याचं म्हणणं असतं. तर त्यानंतर इकडे पृथ्वी एवढं बोलून रागात बोलून तिथून निघून जातो. इकडे विद्याधर आणि शलाकाचा प्लॅन जो आहे तो फ्लॉप झालेला आहे. कारण आनंदी ही घरामध्ये आली आहे आणि तेही अगदी सुखरूप आलेली आहे. विद्याधरचा प्लॅन होता की तिला विकून तिच्याऐवजी त्यांना खूप सारे पैसे मिळणार होते, पण आता तेही त्यांना मिळालेले नाही आहेत. म्हणून हा विद्याधर प्रचंड चिडलेला आहे आणि त्याला माहिती आहे की आता पृथ्वी ही आपलं काही ऐकणार नाही आहे. म्हणजे आता जे काही केलं होतं पार्टनरशिप करण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी आणि या युगंधरला त्याचा बिझनेस संपूर्ण धुळीस मिळवण्यासाठी, ते सगळं आता फ्लॉप झालेलं आहे. ते सगळं काही होणारच नाही आहे. त्यामुळे आता विद्याधरची खूप चिडचिड होऊ लागलेली आहे. तर आता इकडे आनंदी आबांबरोबर एकदम आनंदाने तिच्या माहेरी चाललेली असते. आनंदी ज्यावेळी आता इथे आबांसोबत चाललेली असते ना, त्याचवेळी आनंदीला युगंधरचं बोलणं आठवत असतं की युगंधर म्हटले होते, म्हणजे मालक साहेब म्हटले होते की आनंदी तुला अशी पळकुट्यासारखी पळून जायची काय गरज होती. मला सांग, जर तुला माझ्यामधला आणि मुलांमधला दुरावा मिटवायचा होता तर असं पळून जाऊन कुणी काही करतं का. तू पळून जाण्याने आमच्यामधला दुरावा मिटणार होता का. हे बघ, तुला जर काही झालं असतं तर आता इथे आनंदीला दिसत होतं की मालक साहेबांना तिची काळजी आहे. तर आता ते फक्त ते दाखवत नाही आहेत असं आनंदीचं झालेलं असतं. पण तरीही आनंदीला मालक साहेबांच्या नजरेत एवढं प्रेम पाहून खूप छान वाटलेलं आहे. आणि त्याचमुळे आता आनंदी 2 दिवस राहून पुन्हा आपल्या सासरी निघून येणार आहे. आणि तेही मालक साहेबांचा विचार. जसं आनंदी घराबाहेर पडली तसं माई आणि बापू म्हणतात की हा विद्याधर कसा माणूस आहे. या विद्याधरला अक्कल कशी येत नाही आहे, कळत नाही आहे की हा व्यक्ती एखाद्या मुलीसोबत असा कसा वागू शकतो. एवढं काय वाईट केलं आहे तिने, आनंदीने या विद्याधरचं, हे माई आणि बापूंना कळतच नसतं. म्हणूनच आता इकडे ते दोघंही त्याच्याबद्दल बोलत असतात. आनंदी परत आली आहे म्हणून प्रांजलला अजिबात आनंद झालेला नसतो आणि मितालीलाही नाही. पण पृथ्वीचं असं काहीच नसतं. पृथ्वी समजदार आहे. पण पृथ्वीचं असं झालेलं असतं की बरं झालं आनंदी व्यवस्थित आहे, तिला काहीही झालेलं नाही. कुठेतरी त्यालाही आनंदीची काळजी होतीच.